आता 2 दिवस ना सकाळची सुरुवात एकदम निवांत आणि छान अशी होणार होती, कारण ना 2 दिवस चिनूच्या पप्पाला सुट्टी होती. मग ना थोडंसं निवांतच उठलो आणि मग उठल्यावर ना उपवास वगैरे सोडायचं होतं. त्याच्यामुळे ना पहिल्यांदा देवाकडे शिरा वगैरे करून नैवेद्य दाखवला आणि नाश्ता वगैरे करून ना उपवास सोडला. आणि इकडे ह्यांना जायचं होतं हॉस्पिटलला, कारण चिनूच्या आजीचं ना दुसऱ्या डोळ्याचं पण ऑपरेशन झालं होतं, तर त्याचंच रुटीन चेकअप होतं. म्हणून ना ते दोघं गेले होते हॉस्पिटलला आणि तोवर ना चिनूची मस्त आंघोळ वगैरे केली, त्याला खाऊ पिऊ घातला आणि मग ना त्याला घरात बिलकुल राहायचं नव्हतं, तर फिरायला घेऊन चल म्हणत होता. मग त्याला थोडंसं फिरवून आणलं आणि मग संध्याकाळी ना आम्ही गेलो होतो बाजारामध्ये, कारण ना माझं जे मिनी मंगळसूत्र होतं ते चिनूने मोडलं होतं, तर तेच ते ओवायचं होतं. त्याच्यामध्ये ना थोडेसे मण्या कमी पडत होते, मग ते घेऊन आलो. आणि घरी आल्यावर पहिल्यांदा इकडे स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तेवढ्या वेळेमध्ये ना ह्यांचं इकडे छोटंसं हवन लावायचं चालू होतं. म्हणजे त्याच्यामध्ये ना चिन्नूचं सारखं मध्ये मध्ये चाललं होतं की मीच हे सर्व करतो, म्हणून त्याच्यात लाकडं वगैरे जे काही टाकायचे होते ना त्याचंच सर्व चालू होतं की मीच सर्व करणार म्हणून त्याच्यासाठीच ना सारखं त्याचं रडायचं चालू होतं. मग त्याला ते थोडंसं करू दिलं आणि नंतर ना आम्ही त्याच्यामध्ये सर्व लाकडं वगैरे टाकून थोडं वेळ ते तसंच ठेवलं आणि नंतर मण्या वगैरे ओवून घेतले आणि हे मंगळसूत्र रेडी केलं. आणि संध्याकाळी ना इकडे आम्ही गेलो होतो जत्रेमध्ये आणि पावसामुळे खूप जास्त चिखल झालं होतं, तरीही आमचं फिरायचं मोह काय आवरलं नाही. आणि मग थोडंसं फिरून वगैरे घेतलं. नंतर ना या 2 लेकरांना इकडे गाडीमध्ये बसवलं, तर दोघांनी छान एन्जॉय केलं. आणि मग थोडेसे वस्तू घ्यायचे होते ते घेतले आणि ते रामलीला चालू होतं ते थोडंसं बघितलं आणि मग नंतर ना घरी आलो. तर असं छान संपला आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.